हॅलो एव्हरीवन, जय महाकाली सगळ्यांना। तर फ्रेंड्स, हा माझा नाही का शेवटचा व्हिडिओ आहे। तर मी हा व्हिडिओ का बनवते ते मी तुम्हाला सांगते। तर नाही का मला बऱ्याच हे आल्या कमेंट वगैरे आल्या इंस्टावरती। यूट्यूबवरती नाही येऊ शकत आहे, तर व्हिडिओ मी प्रायव्हेट केलेले आहेत। बऱ्याच मला कमेंट आल्या इंस्टावरती आणि मला कॉल पण आले, ज्या काही ताईंच्या मी कॉन्टॅक्टमध्ये, ज्या ताईंनी मला हेल्प केलेली आहे ऋतुजाच्या ट्रीटमेंटच्या वेळेस। नाही का, जे काही ऋतुजाचा पाय थरथर कापत होता त्यावेळेला त्या ताईंनी मला मदत केली। त्यातल्या काही ताईंनी मला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले होते। त्या ताईंशी माझं बोलणं झालं। त्यांना तर मी सांगितलं की काय इश्यू आहे ते, का बरं मी व्हिडिओ बनवणं बंद केलेलं आहे। पण ज्या काही आपल्या चांगल्या ताई होत्या, ज्यांच्यापर्यंत मॅसेज मी म्हटलं पोचवते, म्हणजे त्यांना काय झालं हे एक्झॅक्टली कळत नव्हतं। व्हिडिओ हॅक झाला आहे, म्हणजे चॅनल हॅक झालं आहे की व्हिडिओ दिसत का नाही आहे। निकिता पवार नावाचं त्याच्यावर नाव दिसत आहे, माझं नाव नाही दिसत आहे अँड ऑल। तर नाही का, मी त्यांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की काही प्रॉब्लेम नाही झालेला आहे। मी स्वतःहून हे व्हिडिओ प्रायव्हेट केलेले आहे। चॅनल मी डिलीट नाही केलेलं आहे, फक्त व्हिडिओ प्रायव्हेट केलेला आहे की त्याच्यामुळे व्हिडिओ कुणाला दिसणार नाही। तर त्याचं रिझन सांगते। रिझन तर भरपूर आहेत सांगण्यासाठी, पण तुम्हाला एकच सांगेल की मला त्याच्यातून काही गुड फील होत नव्हतं, उलटं मानसिक त्रास होणं, आणि मला काही स्वप्न पडत होते। आणि स्पिरिच्युअल जे गोष्टी काही असतात ना, ते तुम्हाला मी इथे तेवढं सांगू नाही शकणार। पण मी एकच गोष्ट म्हणेल की जे काही आपल्याला पटत नाही आहे, मानसिक शांतता आपल्याला भेटत नाही आहे, तर त्याच्यापासून दूर झालेलंच बरं। माझ्या मुलांना पण ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता। माझी कोमल बिलकुल म्हणजे अगेन्स्ट होती की नको तो व्हिडिओ बनवू, जाऊ दे। आणि त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होत होता, अभ्यासावरती खूप जास्त परिणाम होत होता, डोक्यात तेच त्यांच्या फिरायचं। तर मग त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, आपण हे व्हिडिओ बनवणं बंद करून टाकू। आणि ज्या काही ताई आहेत म्हणजे ज्यांनी मला हेल्प केली, त्यांना मी पर्सनली मेसेज करते। काही चॅट दिसत नाही आहे मला, तिथे चॅट डिलीट होतात बरं का। तर मी त्यांना पर्सनली चॅटिंग करून मी त्यांना एकेकीला सांगण्याचा प्रयत्न करत होते। मला 5-6 जणींनी मदत केलेली होती आणि तिघी त्यातल्या मला आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये। कंटिन्युअसली मी त्यांच्याशी बोलते वगैरे, त्या मला व्हॉट्सअपवरती पण बोलतात। एक निवेदिता ताई आहे, त्यांच्याशी पण मी बोलते। त्यांना पण मी सांगितलं की असं असं आहे, जे काही आहे त्यांना मी सांगितलेलं आहे। बाकी मी एवढं ओपनली नाही सांगू शकत सगळ्या गोष्टी। तर एनिवेज, तर आता मी व्हिडिओ इथून पुढे बनवणार नाही आहे। तर प्लीज आता तुम्ही म्हणजे चॅनल काय म्हणतात त्याला, सर्च करताना तुम्ही ते सर्च करणं सोडून द्या। कसं आहे, जे चांगले ताई होते ना, त्यांच्यासाठी स्पेशली मी व्हिडिओ बनवते बरं का, की त्यांना वाटेल की म्हणजे त्यांना वाटत होतं की मी व्हिडिओ कंटिन्यू करावं, व्हिडिओ बनवावे, त्यांना आवडत होतं। पण आता कसं त्यांचा मूड ऑफ होईल ना, आणि मला खूप असं विचार पडत होता की यांच्याशी बोलते पण आता कसं होत होतं, माझा नेट पॅकच संपलेला होता बरं का। तर त्याच्यामुळे काय होतं, मी व्हिडिओ बनवू शकत नव्हती किंवा मी टाकू शकत नव्हती। आणि सडनली हा डिसिजन घेतलेला होता बरं का, असा फटाफट डिसिजन घेतलेला होता। आणि रिझन बऱ्यापैकी तुम्हाला माहीत पण असेल। तर जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे। मी इथून पुढे आता व्हिडिओ बनवणं बंद करत आहे। तर आता मी सगळ्यांना बाय करते, बाय।